तर राज्यात आता 3 नव्या मार्गांवरती वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल। कोल्हापूर पुणे, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद या मार्गावरती या नव्या वंदे भारत धावणार आहेत। पुणे कोल्हापूर हुबळी मार्गावरती धावणारी 8 डब्यांची वंदे भारत ट्रेन ही आठवड्यातनं 3 दिवस धावणार आहे। नागपूर सिकंदराबाद दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन ही 20 डब्यांची असून ती 6 दिवस धावणार आहे। तर वंदे भारतचं वेळापत्रक नेमकं कसं असणार आहे ते आपण पाहूयात। संपूर्ण भारतीय बनावटीची अशी खास ओळख आहे वंदे भारतची। आपण बघतोय कोल्हापूर पुणे कोल्हापूर वंदे भारत आठवड्यातनं 3 दिवस धावेल। कोल्हापूर पुणे प्रत्येक गुरुवार शनिवार सोमवारी कोल्हापूरवरनं सकाळी 8:15 वाजता ती सुटेल। पुणे कोल्हापूर 18 सप्टेंबरपासून प्रत्येक बुधवार शुक्रवार आणि रविवारी पुण्यावरनं दुपारी 2:15 वाजता सुटेल। तर थांबे कुठे असणार आहेत पाहतोय। मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा हे थांबे देण्यात आलेत। तर पुणे हुबळी पुणे वंदे भारत आठवड्यातनं 3दा धावेल। मार्ग आहे पुणे हुबळी 19 सप्टेंबरपासून ती धावेल। दर गुरुवार शनिवार आणि सोमवारी पुण्यावरून दुपारी 2:15 वाजता ती सुटेल। तर हुबळी पुणे वंदे भारत 18 सप्टेंबरपासून प्रत्येक बुधवार शुक्रवार आणि रविवारी हुबळीवरनं सकाळी 5 वाजता सुटेल। नागपूर सिकंदराबाद 6 दिवस धावणार आहे। नागपूरवरनं पहाटे 4:15 वाजता ती सुटेल। माहिती घेऊयात। विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, अतिशय महत्वाकांक्षी अशा स्वरूपाचा हा एकीकडे प्रकल्प आणि त्यात सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळत असेल। काय नेमक्या प्रतिक्रिया येत आहेत? नक्कीच प्रज्ञा, आज कोल्हापूर पुणे अशी जी वंदे भारत एक्सप्रेस ती आज धावण्यास सुरुवात होणार आहे। आज दुपारी 4:15च्या सुमारास या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय रेल्वे मंत्री हे या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे। त्यानंतर ही जी वंदे भारत एक्सप्रेस आहे ती धावणार आहे। राज्यातील 3 मुख्य मार्गांवरून या वंदे भारत एक्सप्रेसचं जे आज उद्घाटन सोहळा आहे तो पार पडणार आहे। कोल्हापुरातल्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावरून कोल्हापूर ते पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। आज दुपारी 4:15 वाजता ही धावल्यानंतर इथून पुढे आठवड्यातील 3 दिवस ही वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती कोल्हापुरातून पुण्याला जाणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूरकरांना हा सगळ्यात मोठा दिलासादायक बातमी आहे। त्याचबरोबर खुशखबर देखील आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी अशी मागणी होती। आज दुपारी खासदार शाहू छत्रपती महाराज, त्याचबरोबर खासदार धनंजय माडिक आणि केंद्रीय रेल्वे मंत्री हे या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित असणार आहेत। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संपूर्ण उद्घाटन सोहळ्याला हिरवा झेंडा देखील दाखवणार आहेत आणि त्यानंतर ही जी रेल्वे सेवा आहे ती सामान्य नागरिकांच्या सेवेत येणार आहे। प्रज्ञा, नक्कीच विशाल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।